नमस्कार. मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे आणि बातमी जळगाव मधली आहे. जळगावातल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातली बातमी आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने 16 आणि 17 तारखेला एक प्रकारे चर्चासत्र ठेवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होतात. त्या 350 वर्ष पूर्ण होण्याच्या अनुषंगानं त्यांनी एक चर्चासत्र ठेवलं होतं. त्या चर्चासत्रामध्ये विद्यापीठानं एकाच विचारसरणीचे वक्ते बोलवल्यामुळे तिथे असणाऱ्या संभाजी ब्रिगेड असेल, त्यानंतर मराठा सेवा संघ असेल, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असतील, आंबेडकरी समाजातले कार्यकर्ते या सगळ्यांनी किंवा किसान सभेच्या प्रतिभाताई शिंदे असतील, या सगळ्या पुरोगामी लोकांनी ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला धारेवर धरल्याने त्याच्या संदर्भात आक्षेप नोंदवलाय. हा नेमका आक्षेप काय आणि प्रकरण नेमकं काय यासाठी आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपल्या सोबत प्रतिभाताई शिंदे या ठिकाणी चर्चेमध्ये आहेत. त्यानंतर ज्येष्ठ इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर अशोक राणा आहे, त्यांच्याबरोबर या ठिकाणी आपल्यासोबत सुरेंद्र पाटील, राम पवार, सुरेश पाटील हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, त्यानंतर आंबेडकरी चळवळीतले नेते मुकुंद सपकाळे आपल्या सोबत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी प्रतिभाताई शिंदेकडे जाणार आहे. प्रतिभाताई, नेमकं काय प्रकरण होतं, काय प्रकार होता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातला? प्रतिभाताई आवाज येतोय? बोला. हो येतोय. माझा येतोय? काय प्रकरण होतं आणि तुम्ही काय आक्षेप नोंदवला होता? मॅक्स महाराष्ट्राने हा महत्वपूर्ण आणि एकूणच महाराष्ट्र आणि देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये नेमकं याच्याबद्दलचा विषय मॅक्स महाराष्ट्राने घेतला आणि एक वाचा फोडली. त्याबद्दल आम्ही सर्व जळगाव सर्व संघटनांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि 17 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथविधी राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. 350 वर्ष पूर्ण झाल्याचं हे वर्ष आहे आणि त्याचं औचित्य साधत संरक्षण विभाग, ज्याला डिफेन्स आपण त्या विभागानं एक शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये रिलेव्हन्स ऑफ मिलिटरी अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोलीस ऑफ शिवाजी महाराज, म्हणजे सध्याच्या काळात एकूणच मिलिटरी आर्मी याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं काय महत्व आहे या संदर्भामध्ये त्यांनी 16 आणि 17 तारखेला चर्चा केली आहे. आणि ते चर्चासत्र ठेवताना खरं म्हणजे बहिणाबाईंच्या नावानं साने गुरुजी ची परंपरा असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आणि एकूण देशामध्ये हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठामध्ये जे 1.25 लाख मुलं शिकतात त्याच्यामध्ये 90% मुलं ही बहुजनांची मुलं आहेत. दलित, आदिवासी, कष्टकरी, बहुजन समाजातली ही सगळी मुलं आहेत. आणि या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचंही 350 वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं सांगितलं जातंय, याचा आम्हाला नक्कीच अप्रूप, कौतुक आणि हे आहे. पण ते काय नेमकं सांगितलं जातंय आणि कोण सांगतंय याच्या संदर्भामध्ये आमचे काही ऑब्जेक्शन आहेत, आमचे काही त्या संदर्भामधले मतभेद आहेत आणि आम्हाला नापसंत असणाऱ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी मांडली. ही कार्यक्रम पत्रिका आहे विद्यापीठाची, ज्याच्यामध्ये डिफेन्स डिपार्टमेंटने जे काही उद्घाटनाचं सत्र ठेवलेलं आहे 16 तारखेला, त्याच्यामधले जर नावं आपण वाचले त्या सेमिनार मधले तर आपल्या लक्षात येईल. म्हणजे डॉक्टर विनय सहस्रबुद्धे ते की नोट ऍड्रेस करणार आहेत. आमचा प्रश्न आहे की जर 350 वर्षात साधत उत्तर महाराष्ट्र बहिणाबाई विद्यापीठ हे जर हे चर्चासत्र ठेवत असेल तर त्या चर्चासत्राची की नोट
ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार आणि त्यांची एकूणच युद्धनीती ही सेक्युलरिझम वरती होती. इथल्या 18 पगड जाती, सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्यामध्ये असणारं नैपुण्य लक्षात घेऊन त्यांनी ते उभं केलं होतं आणि तेच सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं. ती सगळी मावळी कोणत्या जातीची, कोणत्या धर्माची, कोणत्या पंथाची, कोणत्या वंशाची याचा विचार न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं आणि ते सांगण्यासाठीची कीनोट असायला हवी होती महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून आमचं म्हणणं होतं की विनय सहस्त्रबुद्धे देश पातळीवरची नेते आहेत आणि ते देश पातळीवरती करतील ना काम, पण आज आमच्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक साळुंखे तुम्हाला नाही दिसलेत ज्यांनी या सगळ्या पातळीवरती लिहिलेलं आणि लेखन केलेलं आहे. आमच्या इथे जॉईन झालेले प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा सर तुम्हाला नाही दिसलेत. आमचे चंद्रशेखर शिकरे सर ज्यांनी प्रति इतिहास लिहून सगळे पुराव्यांचं उभं केले. असे असंख्य नावं आम्हाला महाराष्ट्रामध्ये की जे याची नोट करू शकले असते, पण त्यांना न बोलवता हे करणं आणि मग सगळी पुढची नावं जर आपण वाचली तर आपल्याला की ती सगळी नावं पद्धतीनं एका विचारसरणी घेऊन जाणीव वेगळ्या पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांच्या मनामध्ये बिंबवायचा. तुम्हाला माहिती आहे की पुरंदरेंनी ज्या पद्धतीनं इतिहास आतापर्यंत सांगितला, ज्या पद्धतीनं त्यांनी इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते हे सांगण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची तुमच्याकडे येतो मी, तुमचा मुद्दा मांडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा साजरी करण्याची तारीख ठरली तर सगळं षडयंत्र अन्य नाही आणि म्हणून विद्यापीठाने सिलेक्टिव्ह होऊ नये. विद्यापीठाने आणि मुलांना खरे आमचे जे कोणी महात्मा आहेत ते खरे सांगितले जावेत आणि छत्रपती शिवाजी महाराज तर या कालखंडामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये व्यापक पद्धतीनं मांडणं गरजेचं आहे. डिफेन्स विभागाने सुद्धा त्या पद्धतीनं त्यांची गरजेचं आहे. याच्यासाठीचा आम्ही आवाज उठवलेला होता म्हणून आम्ही मागणी केली की आम्हाला हे मान्य नाही, आम्ही 16-17 तर जाऊच, पण आमचे 2 वक्तेही तुम्ही त्याच्यामध्ये घेतले पाहिजे आणि ते कुलगुरूंनी मान्य केलेलं आहे. पण त्याच्यासाठी आम्हाला वाईट याचं वाटतं की आम्हाला विद्यापीठात जाऊन संघर्ष करावा लागला, वाद प्रतिवाद आणि संवाद या मार्गाने पुन्हा आम्हाला जावं लागलं. हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे. विद्यापीठाचं एक सांगते, विद्यापीठानं अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू होतं आणि त्याच काळामध्ये विद्रोही सुरू होतं. तिथे विद्यार्थी साहित्य संमेलन इंडिपेंडंट आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे संयोजक राजेश पांडेंना बोलवलं, पण विद्रोही साहित्य संमेलनाच्या कोणाही संयोजकाला बोलवलं नाही. त्यामुळे विद्यापीठ हे कोणा एकाच्या विचारसरणीनं जर चालत असेल आणि ते आम्हाला वारंवार जाणत असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं जर हे खोडसाळपणा होत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही. त्याच्यासाठी आवाज उठू म्हणून कुलगुरूंच्या पर्यंत गेलेलो होतो. ओके, धन्यवाद प्रतिभाताई, तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय. याच्यानंतर मी मुकुंद सपकाळे यांच्याकडे जाणार आहे. मुकुंदजी, तुम्ही सुद्धा या आंदोलनात होतात, काय भूमिका आहे तुमची, काय म्हणणं आहे? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना आम्ही जळगाव शहरातील पुरोगामी प्रगतिशील विचारांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. सर्वप्रथम मी आपलं मॅक्स मराठीचं अभिनंदन करतो की ही चर्चा आपण घडून आणली. आमचं असं म्हणणं आहे की विद्यापीठ हे ज्ञानाचं केंद्र आहे, विद्यापीठ हे विद्येचं केंद्र आहे. या विद्यापीठामध्ये ज्ञानाच्या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांवर होणारे जे संस्कार आहेत ते आधुनिक विचारांचे संस्कार झाले पाहिजे. 16 आणि 17 तारखेला बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कुलगुरूंनी जे विषय घेतलेले आहेत ते विषय चांगले आहेत, परंतु जे वक्ते बोलवलेले आहेत ते त्या वक्त्यांची विचारधारा ही संघाची विचारधारा आहे आणि म्हणून संघाची विचारधारा ही समाजामध्ये विष ओकणारी विचारधारा आहे. संघाची आयडिओलॉजी जी आहे
ही आयडिओलॉजी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं विकृतीकरण, इतिहासाचं विकृतीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण करण्याचा जो प्रयत्न संघवादी विचारधारेच्या लोकांचा चाललेला आहे, विचारवंतांचा चाललेला आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही कुलगुरूंना निवेदन दिलं आणि कुलगुरूंना स्पष्ट शब्दात सांगितलं की हे विद्यापीठ तुम्ही संघाचं केंद्र बनवू नका, संघाच्या विचारधारेचा अड्डा बनवू नका, अशा प्रकारचं निवेदन आम्ही देऊन आमचे जे वक्ते आहेत, जे खरा छत्रपती शिवाजी महाराज जनतेसमोर सांगतात, त्या वक्त्यांना तुम्ही या विद्यापीठामध्ये बोलवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे ब्राह्मणीकरण चाललेलं आहे, जे विकृतीकरण ज्या वक्त्यांच्या मार्फत चाललेलं आहे, ते थांबवा अशी विनंती आम्ही कुलगुरूंना निवेदनाद्वारे केली. ओके, अशा प्रकारची निवेदनाद्वारे मागणी केल्याच्या नंतर केलेली आहे या सगळ्या असणाऱ्या पुरोगामी कार्यकर्त्यांनी. आता मी राम पवार सरांकडे जाणार आहे. राम पवार सर, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. मी मराठा सेवा संघाचा जिल्हा विभागीय अध्यक्ष आहे. आम्ही जेव्हा टायमाला आम्हाला समजलं, पत्रिका आमच्यापर्यंत पोहोचली, जळगावातील नाट्यकर्मी शंभू अण्णा पाटलांनी ती पत्रिका त्यांच्या हातात आम्हाला सांगितलं की बा उत्तर बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये एका पारंपरिक समाजाचे लोक इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं वारंवार विद्रुपीकरण करतायत. आता परवात उत्तर महाराष्ट्राच्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणारं MJ कॉलेज ह्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून त्यांनी फोटो लावलेला होता. आम्हाला तात्काळ समजल्याबरोबर आम्ही रात्री 11:30 प्राचार्यांना फोन केला की महाराज, आपण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत मध्ये आपलं कॉलेज येत आहे, आपण हे चुकीचं अफजल खानाचा पुतळा फाडताना छत्रपती शिवाजी महाराज दाखवलेले आहे, रामदास हा गुरु दाखवलेला आहे. त्यांनी आम्हाला 10 मिनिटाची वेळ दिली. त्या बाबतीत आम्ही कुलगुरूंशी चर्चा केली की हे वारंवार आपल्या विद्यापीठाच्या अंतर्मध्ये का घडते आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार बदनामी आपण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत मध्ये आपण कुलगुरू असताना वारंवार का घडते आहे. आम्ही प्रतिभाताई असो, मुकुंदभाऊ असतो, सुरेश पाटील, आम्ही अशा विविध 15 संघटनेचे विविध लोक गेलो आणि कुलगुरूंना विनंती केली. थोडंफार आवाज चढण्यावरतून प्रतिभाताई असोत का मुकुंदभाऊ असोत, आम्ही असो, सर्वांची थोडीशी वरचढ झाली. परंतु शेवटी कुलगुरूंनी आमचा जो मुद्दा होता की आमचे विचारांचे 2 वक्ते त्यामध्ये सामील करा किंवा समाजशास्त्र, राज्यशास्त्र, आमची 2 दिवसाची तिथं बैठक लावा, या 2 पर्यायापैकी नाही. त्या दिवशी 16 आणि 17 तारखेला आमचे वक्त्यांची एक तुम्ही मीटिंग ठेवा, आम्ही तिथं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आमच्या पद्धतीचा सांगू. त्याबद्दल आम्ही चर्चा केली आणि कुलगुरूंनी ती मागणी आमची मान्य केली. त्याच्यामुळे प्राध्यापक अशोक राणा सर आणि भडक ते हेमंतजी भडक सर असं 2 लोकांचे आमले हेमंत डग सरांचे 2 जणांचं कुलगुरूंनी त्या विचारपीठावरती येण्याचं मान्य केलं. पाटील सर, एक राम पवार सर, तुम्हाला एक विचारायचं आहे की 85% बहुजन समाज असताना प्रत्येक वेळी त्यांच्या आदर्शांच्या संदर्भामध्ये मागणी करावी लागते, आंदोलन करावं लागतं, निवेदन द्यावं लागतं, धरणे धरावं लागतं. काय कारण आहे त्याचं? सर, आजपर्यंत ही जी तिथं पहिल्यांदा वामन मेश्राम सर ज्या टायमाला त्यांनी चार्जेस घेतला कुलगुरू असताना, मेश्राम साहेब कुलगुरू होते जळगावमध्ये, कवयित्री बहिणाबाई चौधरी. तिथं आम्ही मोर्चा काढला होता आजच्या 15-17 वर्ष अगोदर की तिथं सरस्वतीचा पुतळा न ठेवता तिथं सावित्रींचा पुतळा ठेवावा, सावित्रीबाई फुलेंचा. खरी शिक्षणाची देवता आहे. 10,000चा मोर्चा निघाला. 97% बहुजन समाजाची मुलं त्या मोर्चामध्ये सामील असताना त्यांनी ती मूर्ती तर काढलीच नाही, परंतु सरस्वतीच्या मूर्तीला परत त्यांनी एक सिक्युरिटी तिथं देऊन टाकलेली आहे. आम्ही वारंवार हे छत्रपती शिवाजी महाराजांची असो का कुठल्याही महापुरुषांची असो, हे ठरवून बदनामी करतात. आमचे ब्रेन तपासतात की हे संघटित आहेत का, संघर्ष करायचे तयार आहेत का. पण वारंवार आम्ही समविचारी संघटनाचे इथं जळगाव जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी असतील किंवा समविचारी संघटना असतील, ह्या जागरूक असल्यामुळे आम्ही वेळोवेळी त्यांचा डाव हाणून पाडलेला आहे.
आणि त्याच्यामुळे सगळ्या समविचारी संघटनेचं सहकार्य वारंवार लागते आम्हाला. बरोबर आहे. अजून कोणा तुमच्या सोबत कुणी आहे त्यांना बोलायचंय? सुरेंद्र पाटील वगैरे किंवा सुरेश पाटलांना काही बोलायचंय, मुद्दा मांडायचा आहे? नाही, राणा सरांना बोलू द्या, राणा सर बोलतील. ठीक आहे, राणा सरांकडे जाणार ते मी शेवटी. मी पुन्हा एकदा प्रतिभाताईंकडे जातोय. प्रतिभाताई, वारंवार बहुजनांचे जे आदर्श असतात, बहुजन समाज मोठ्या प्रमाणात देशामध्ये आहे आणि त्याच्यासाठी लोकांना प्रत्येक वेळी, जसं मी पवार सरांना विचारलं की आंदोलनं करावी लागतात, धरणे धरावी लागतात, असं विकृत इतिहास शिकवण्याच्या मागचं काय षडयंत्र आहे? कोण आहे याच्या मागे? मुळामध्ये यांच्याकडे जे उजव्या विचारसरणीचे आपण लोक म्हणतो, त्यांच्याकडे त्यांचे प्रतीकच नाहीयेत स्वतःचे, आणि त्यामुळे ते आमचे जे प्रतीक आहेत, आमच्यासाठी जे अभिमानाच्या जागा आहेत आणि आमचे जे कोणी महानीय सगळे यांच्या संदर्भामध्ये बदनाम करण्याचा एकतर ते प्रयत्न करतात. सुरुवातीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, बदनाम करणं शक्य झालं नाही तर मग ते इग्नोर करण्याचा प्रयत्न करतात, इग्नोर करणंही शक्य नाही झालं तर मग आमच्याच कोणाच्या तरीमुळे, म्हणजे जेम्स लेन नावाचा माणूस जन्माला येतो, परदेशामधनं येतो, त्याला व्यवस्थित खाद्य दिलं जातं आणि प्रयत्न केला जातो की बायोलॉजिकल फादर म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला विरोध होतो. मग पुरंदरे नावाचा माणूस येतो, तो एकूणच या जाणता राजाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचा इतिहास समोर आणायचा आणि त्याच्यामध्ये धर्माच्या नावानं शिवाजी महाराजांना एका धर्माच्या याच्यामध्ये टाकत हिंदू मुस्लिम माणसं विरोधाचं प्रतीक म्हणून उभं करण्याचं षडयंत्र केलं जातं. आणि मग आमचा कोणीतरी वामन कर्डक नावाचे आमचे कवी येतात आणि ते म्हणतात की शिवरायाच्या भूमीमध्ये नांदत होते हिंदू, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, अफजल खान चालून आला आणि खानाचा काढला कोथळा, मृत्यू झाल्यानंतर वैर संपले. हे जे काही आहे हे सगळं आम्हाला आमच्या प्रतीकांचं शोधून काढावं लागतं, इतिहास आम्हाला सांगावा लागतो, आम्हाला सांगावं लागतं की आमच्या म्हणजे त्यांचं तेव्हा षडयंत्र आहे, पेशवाई पासूनचं षडयंत्र आहे की महात्मा फुलेंनी जोपर्यंत शिवाजी महाराजांची स्थिती शोधली नाही, त्यांच्यावर पोवाडा लिहिला नाही, तोपर्यंत शिवाजी महाराजांना झाकून टाकण्याचं षडयंत्र यांनी केलेलं आहे. संभाजी महाराजांचं चरित्र पूर्णपणे विकृतीकरण दाखवण्यात केलंय, कारण यांचं पहिल्यांदा विकृतीकरण करा आणि यांना विकृतीकरण जर जमलं नाही तर मग आमच्या कोणाच्या तरी म्हणजे एका उच्च वर्गाच्या पोटी जन्माला आलेल्या, एका विशिष्ट जातीत जन्माला आलेल्या लोकांनीच त्यांना घडवलं असं सांगण्याचं काम षडयंत्र ते करतात. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असू देत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, छत्रपती संभाजी महाराज असू देत, महात्मा फुले असू देत, या सर्वांच्या बाबतीमध्ये अगदी फातिमा सावित्रीबाईंच्या बरोबर शिकवायला फातिमा नव्हतीच इथपर्यंत पण सांगण्याचा यांचा षडयंत्र असतो. कारण आम्ही जे धर्मनिरपेक्ष मांडू इच्छितो, आम्ही या देशामध्ये राहणारे सर्व नागरिक जे ऐक्यानं नांदू इच्छितात, हे सांगू इच्छितो, ते यांना सांगायचं नाही. आणि म्हणून आमचा मुद्दा याच्यामध्ये तोच होता की आम्हाला हे जे काही तुम्ही डिफेन्सच्या माध्यमातून सांगता आहात त्याच्यामध्ये तुम्ही तोफखाना कोणाच्या ताब्यात दिला होता शिवाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांचा आरमार कोणत्या माणसाच्या ताब्यात होतं, आणि शिवाजी महाराजांची नीती ही सुडाची नव्हती, ही द्वेषाची नव्हती, राज्य त्यानंतर मग मात्र शांततेच्या माध्यमातून आणि त्याचाही शत्रूचाही आदर करण्याची होती, हे सांगायला हवं आणि त्या माध्यमातून डिफेन्सच्या मुलांना सांगायला हवं. हा आमचा मुद्दा होता. आमचा मुद्दा होता तुम्ही कोणता राज्याभिषेक सांगणार आहात? गागा भटाचा राज्याभिषेक सांगणार आहात का, की ज्याने त्याच्या वजना एवढं सोनं घेतलं आणि त्याने अंगठ्याने, पायाच्या अंगठ्याने छत्रपती शिवाजी महाराजांना कुंकू लावतात, की शाक्त पद्धतीनं शिवाजी महाराजांनी स्वतःचा दुसरा राज्याभिषेक केला आणि तो खरा राज्याभिषेक आहे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हे जे काही षडयंत्र चाललेलं आहे हे यांच्या विचारांच्या लोकांच्याकडे त्यांनी कुठलंही ना या देशामध्ये विकासाचं काम केलं, ना या देशामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं काम केलं, ना हे देश घडवण्याचं राष्ट्रप्रेमाचं काम यांनी केलेलं आहे. त्यांच्याकडे कोणी नसल्यामुळे ते आमच्या थोर पुरुषांना बदनाम करतात आणि हे षडयंत्र आम्ही सहन करणार नाही. कारण आमच्याकडे अशोक राणांसारखे सर आहेत,
आमच्याकडे मग शिकरे सरांसारखे लोक आहेत आणि म्हणून आम्ही अजिबात सहन करणार नाही. आणि आमचा आवाज कोणी मुख्य मीडियामध्ये दाबला तर मॅक्स महाराष्ट्र सारखा सोशल मीडिया आमच्या सोबत आहे, म्हणून मग हे शक्य नाहीये षडयंत्र, हे आम्ही या निमित्तानं सांगू इच्छितो. मी आता परत मुकुंद सपकाळे यांच्याकडे जाणार आहे. मुकुंदजी, वारंवार महापुरुषांना बदनाम करण्याचं, विकृतीकरण करण्याचं षडयंत्र महाराष्ट्रात घडत असतं. एकूणच इतिहास त्या पद्धतीने लिहिला जातो आणि आता तर विद्यापीठ सुद्धा त्या पद्धतीचं काम करताना दिसतंय. काय सांगाल? 2014 सालापासून केंद्रामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे, ते सरकार आल्यानंतर शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यामध्ये संघाच्या विचारधारेचे वक्ते बोलून विद्यार्थ्यांमध्ये कम्युनल मेजॉरिटी, समाजामध्ये रिलिजियस मेजॉरिटी तयार करायची आणि या कम्युनल रिलिजियस मेजॉरिटीच्या जोरावर या देशामध्ये फॅसिझम आणायचा आणि महापुरुषांची जी प्रतीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, ही बहुजनांची प्रतीक या लोकांनी वापरायची आणि बहुजन समाजाला द्वेष निर्माण करून बहुजन समाजामध्ये एक सूड भावनेनं विष ओकायचं, ही भावना या देशामध्ये 2014 पासून चालू आहे. आणि म्हणून ही अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती राष्ट्रहिताला, सामाजिक एकात्मतेला धोकेदायक आहे. या देशाला जर वाचवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर कसे होते, छत्रपती शिवाजी महाराज डेमोक्रेटिक कसे होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये लोकशाहीचा पुरस्कार किती ताकदीने केला जात होता प्रशासनामध्ये, हे विद्यार्थ्यांमध्ये, समाजामध्ये सांगितलं गेलं पाहिजे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मलिन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या देशामध्ये जो सांगितला जातोय, त्या इतिहास आम्ही खपवून घेणार नाही बहुजन समाज. आणि अशा प्रकारच्या वक्त्यांचा आम्ही सातत्याने निषेध करत राहू, धिक्कार करत राहू. विद्यापीठाच्या कुलगुरूंना आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे वक्ते बोलून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नका महापुरुषांविषयी. अशा प्रकारे आम्ही सक्त ताकीद विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलेली आहे. धन्यवाद मुकुंदजी. मी आता डॉक्टर अशोक राणांकडे जाणार आहे. अशोक राणांना या चर्चेमध्ये सहभागी करण्याचं कारण असं की जोपर्यंत सुरुवातीला गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण हे पुस्तक आल्याच्या नंतर या देशामध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणसांकडे शिवाजी महाराजांची वेगळी जी बाजू आहे ती यायला सुरुवात झाली. तोपर्यंत पूर्वी एक ठराविक पद्धतीची पुस्तकं यायची ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचं एका प्रकारे म्हणजे मुसलमानांच्या विरोधात होते तशा प्रकारचं चरित्र निर्माण करण अशा पद्धतीत झालं. पण गोविंद पानसरेंच्या नंतर साधारणतः 75 ते 80च्या नंतर नवे जे बहुजन समाजातले इतिहासकार आले त्यांनी वेगळ्या प्रकारचं संशोधन करून या इतिहासातल्या खाचाखोचा आणि खरा इतिहास लोकांमध्ये आणला. त्यामध्ये एक अग्रगण्य नाव म्हणजे डॉक्टर अशोक राणा सर आहेत. अशोक राणा सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही हा विषय ऐकलेला आहे की विद्यापीठासारख्या जिथून लाखो पोरं शिकत असतात, लाखो मुलं शिकतायत, त्यांच्या इथे येऊन अशा प्रकारची लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार की ज्यांची मागची परंपरा जी आहे किंवा ज्यांची विचाराची सरणी जी आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा या संदर्भात संघर्ष केलेला आहे, काय सांगाल या संदर्भामध्ये? सर्वात पहिल्यांदा मॅक्स महाराष्ट्राचं अभिनंदन करतो. किरण भाऊ सोनवणे, आपण अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करीत आहात आणि ज्या लोकांनी संघर्ष केला, मुकुंद भाऊ टाकसाळे असोत की प्रतिभाताई शिंदे असोत की आमचे राम पवार किंवा सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि इतरही संघटनांनी या बाबतीत कुलगुरूंना भेटून जी आपली भावना सांगितली त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. तर अशा तऱ्हेने गेली 50-60 वर्ष तरी किमान संघाच्या लोकांना यश आलेलं आहे की शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते, शिवाजी महाराज हे दलित विरोधी होते वगैरे वगैरे. म्हणजे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून शिवचरित्र मलिन करण्याचं काम या लोकांनी केलं. वास्तविक 1960 मध्ये म्हणजे वासी बेंद्रे यांनी जे इतिहास संशोधन केलं आणि महाराष्ट्र सरकारचा पहिला पुरस्कार त्यांना मिळाला
यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा आधी मुख्यमंत्री होते, त्यांनी आर्थिक मदत केली. तो इतिहास उपलब्ध असताना सुद्धा या सगळ्या संघीय इतिहासकारांनी, जे स्वतःला इतिहासकार म्हणतात, त्यांना इतिहासाची शिस्त माहित नाही, इतिहासात पुराव्याला किती महत्व असतं आणि पुराव्याशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही याची जाण असते. अशा लोकांना हे जे संघीय लोक यांना याची जाण नाही आहे आणि त्यांनी मुद्दाम मुस्लिम विरोधी करून, हिंदुत्ववादी शिवाजी महाराजांना करून त्यांच्यातला जो व्यापकपणा होता, एक दिलदार राजा, एक कुटुंब असल असा एक पुरुष आणि प्रजाहित लक्षात ठेवणारा, लोक कल्याणकारी राज्य करणारा अशा राजाला संकुचित करण्याचं पाप शब्द मला आवडत नाही, पाप पुण्य आम्ही संकल्पना मानत नाही, पण हे पाप ज्या संघाच्या लोकांनी केलं ते सत्तेवर आल्यावर मात्र त्यांना आता माज आलेला आहे. हे शब्द मला संतापाने यासाठी वापरावे लागतात. जिकडे तिकडे जो हैदोस चालू आहे इतिहासाच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात, राजकारणाच्या क्षेत्रात, तर त्यांनी अगदी दहशत निर्माण करून ठेवलेली आहे. समाजामध्ये इतरही लोक राहतात, त्यांच्याही भावना आहेत, त्यांचेही विचार आहेत, त्यांचे अस्तित्व आहे, त्यांच्याही अस्मिता आहे, त्यांनाही स्वाभिमान आहे. या गोष्टीची जाणीव मुळीच न ठेवता जी दडपशाही चालू आहे तिचा निषेध ज्या ज्या लोकांनी केलाय त्या सर्वांचा मी सन्मान करतो. आज आपण या ठिकाणी ज्या लोकांना बोलवलं आहे ते सगळे वीर योद्धे आहे या क्षेत्रातले, चळवळीतले, आणि त्यांच्यामुळे मला विद्यापीठात ही संधी मिळते आहे की शिवाजी महाराजांनी जे काही युद्धविषयक धोरण आखलं होतं, संरक्षण विषयक धोरण आखलं होतं, आणि व्यापाऱ्यांच्या बाबतीत प्रामुख्याने माझा विषय आहे की विदेशी व्यापारी आणि स्वराज्याचे संरक्षण या विषयावर मी परवा 16 तारखेला त्यांनी मला बोलवलं होतं, 16ला, पण बहुतेक मला 17 तारखेला 3:30 वाजता त्यांनी बोलवलेला आहे. मला जो फोन आला विद्यापीठातून त्यानुसार मी त्या ठिकाणी आपले विचार मांडणार आहे. माझा शोध निबंध तयार आहे, ते प्रसिद्ध करणार आहेत. तर बाकी जे वक्ते आहेत त्यांची ओळख तुम्हाला जी आहे, जयंत उमराणीकर आहे, पोलीस अधिकारी होते, ते बक्षी आहे, ते मिलिटरीमध्ये होते, आणि विनय सहस्त्रबुद्धे फार मोठे राजनीतिज्ञ आहेत. या लोकांचा इतिहासाच्या संशोधनात किती वाटा आहे याचाही शोध आपण घेतला पाहिजे. आणि जेव्हा माझं नाव ठरलं तेव्हा माझाही शोध घेण्याचा प्रयत्न विद्यापीठातल्या संघीय विचाराच्या लोकांनी केला की हा माणूस काय मांडतो. मॅक्स महाराष्ट्रावरच्या माझ्या मुलाखती त्यांनी पाहिल्या आणि माझं नाव रद्द करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एवढी हिंमत ते करू शकतात भारतीय संविधान लागू असताना. आणि विद्यापीठ ही सगळ्या कायद्याच्या अंतर्गत येतात. विद्यापीठाचे कायदे वेगळे आहेत, युजीसीचे कायदे वेगळे आहेत, पण भारतीय संविधान सर्वोच्च आहेत. तेव्हा अशा ठिकाणी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न जे लोक करतात त्यांचा निषेध मी या ठिकाणी करतो. आणि आपण फार चांगल्या विषयाला चालना दिली त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि आपली मतं जी आहे ती सडेतोड पद्धतीने मांडली. वास्तविकता एकूणच इतिहासाच्या संदर्भामध्ये इतिहासकारानं बोलावं, अभ्यासकानं बोलावं, ज्यांनी संशोधन केलंय त्यांनी बोलावं, पण मात्र ज्यांचा या संदर्भात काडी मात्र संबंध नाहीये त्यांना आणून या ठिकाणी आपल्या मताचे लोक आहेत, आपल्या मताचे वक्ते आहेत असं आणून येणाऱ्या नव्या पिढीवरती जी ओली माती असते त्यांना असं वाटतं की ज्यांच्या मागे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या, त्यांच्या असणाऱ्या गाड्यांचा ताफा, त्यांना असणारी सुरक्षा व्यवस्था हे बघून हे काहीतरी मोठी महान व्यक्ती आहे, पण त्या व्यक्तीच्या संदर्भातलं ऐकलेलं खरंच सगळं मानून एकूण असणाऱ्या तरुणाईमध्ये कुठल्या तरी प्रकारचा विखारी आणि विषारी प्रचार करण्याचा डाव विद्यापीठातून होतोय. या संदर्भातली सातत्यानं ओरड वेगवेगळ्या विद्यापीठातून होत असते. ते मुंबई विद्यापीठ असो, पुणे विद्यापीठ असो किंवा आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नाव आलेलं आहे. एकूणच या संदर्भामध्ये बहुजन समाजातली लोक आजकाल शिकलेली आहेत आणि ते या संदर्भातली दखल घेतात. ही मात्र अतिशय चांगली गोष्ट आहे. संभाजी ब्रिगेड असतील, आंबेडकरी संस्था असतील किंवा इतर पुरोगामी शेतकरी संघटना असतील, अशा सगळ्या लोकांनी या संदर्भातली दखल घेतलेली आहे. आणि त्यामुळे जे खरे इतिहासकार आहे, ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांची त्याच्यामध्ये PhD आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यावरती, ते लोक आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान करण्यासाठी त्यांचं असणारं एकूणच कर्तृत्व आणि पुरुषार्थ आणि त्यांचं म्हणजे अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व ते तिथे कथन करण्यासाठी जाणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या अभ्यासकांचा आणि आंदोलकांचं ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा. मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.